आवाज मानदेशाचा। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। बार्शी तालुक्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने भाजप विरोधात युती केली। या संदर्भात बोलताना जयकुमार गोरेंनी दोन्ही शिवसेना पक्षांना डिवचले। स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी भाजप विरोधात आघाड्या युत्या होत असल्याचं गोरे यांनी म्हटलंय। भाजप मजबूत पक्ष असून त्याचा पराभव करणं शक्य नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। भाऊ, खरं तर भाजपच्या सगळ्या नगरसेवकांची आज बैठक झाली। सभागृह नेता गटनेता निवडीसाठीची नाव सुचवण्याची बैठक होती। काय नेमकी चर्चा झाली, कशा पद्धतीने? काही चर्चा झालेल्या आहेत त्या सार्वजनिक करायच्या नाहीत, त्यामुळे गटनेता निवडी संदर्भातली चर्चा झालेली आहे। ज्या पार्टीच्या सूचना आहेत त्या सन्माननीय सगळ्या नगरसेवकांनी नेत्यांना दिलेल्या आहेत आणि गटनेत्याची प्रक्रिया पुढे जाईल। आता काय अडचण नाही। विरोधकांकडे जिथं 2-4 नगरसेवक आहेत त्यांना गटनेता निवडताना हरकत जास्त कसरत करावी लागणार नाही, कारण त्यांच्यातलाच एक, पण तुमच्याकडे 87 नगरसेवक आहेत, अशामध्ये कसरत करावी लागत शकत असेल? नाही, आमचा पण 87 मधला एक होईल ना, काय असेल कसरत करावी लागते त्यासाठी? नाही, कसरत अजिबात करायचं काय कारण नाही। शेवटी एक आहे की या शहरातल्या जनतेने आपल्यावर विश्वास टाकलेला आहे आणि आमच्याकडे खूप कॅपॅसिटी असणारे अनेक नगरसेवक आमच्याकडे आहे की जे शहराचं नेतृत्व करू शकतात। त्यामुळं अशा लोकांच्यामधून एकाची निवड तर करायला लागेल। त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू आणि सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू। चेहरा नेमका कसा असेल? महापौर म्हणून चेहरा असेल, सोलापूरचा नागरिक असेल, सोलापूरचा नगरसेवक असेल। 29 महापालिकेच्या गटनिवडीच्या बाबतीत पाहायला गेलं तर पूर्ण झालेले आहे, तर सोलापूरला असा का वेळ लागतोय? काहीच वेळ लागला नाही। आजच बैठक घेतलेली आहे आणि बैठकीत आज बैठक झाली तर नेता अगोदर निवडायचा होता काय? बैठकच आज झालेली आहे आणि नेता निवडीला अजिबात वेळ लागणार नाही। नेता निवडीची प्रक्रिया ऑनगोईंग आहे, त्यामुळे चिंता करू नका। नेताही निवडला जाईल आणि महापौर निवडला खरं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, तर बार्शीमध्ये दोन्ही शिवसेना हे एकत्र येऊन निवडणूक लढत आहे। त्यांचं नेतृत्व बार्शीचे सोपल हे करतात। आता आपण पाहतो की भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातला आणि राज्यातला सगळ्यात मजबूत पक्ष आहे आणि अनेक लोक, अनेक पक्ष ज्या त्या ठिकाणी अस्तित्वासाठी धडपड करत आहेत। तेव्हा आपल्या अस्तित्व टिकवण्यासाठी महायुती होते, युती आघाडी होते, या सगळ्या गोष्टी चालू राहतात। याच्यावरनं एक लक्षात येतं की भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे आणि त्याचा पराभव करण्यासाठी सगळ्या पक्षांना एकत्रित यायला लागतं। हे आमच्या पक्षाचं मोठेपण आहे। त्यामुळे पुढं काय चालतंय, माझं म्हणणं आहे की महायुतीतल्या लोकांनी काही आचारसंहिता ठेवल्या पाहिजेत। महायुतीच्या बाहेर जाऊन काही तडजोडी करताना थोडा विचार केला पाहिजे आणि त्याची आवश्यकता वास्तविक पाहता आहे। भाऊ, स्थानिक लेवलला युतीची घोषणा झाली शिवसेनेची, मात्र संजय राऊत म्हणतात हे अधिकृत नाही आहे। आता ते काय युती झाली आणि राऊतांना काय अधिकृत वाटतं ते त्यांनाच विचारा, मी काय सांगणार। पण मोहोळमध्ये पण असाच प्रयोग झालाय, भाजप विरोधात सर्व पक्षीय नेते एकत्र येतात। तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे की ह्याला कारण काय असू शकतं। ह्याला कारण एकच आहे की भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे, तेव्हा त्याचा पराभव करणं हे एकट्याला, दोघाला, तिघाला शक्य नाही। तेव्हा 5-5 जणांनी एकत्र येऊन पराभव करता येतो का याचा प्रयत्न ते करतील। पण मी सांगितलं की अनैसर्गिक युती कधीही, अनैसर्गिक आघाड्या कधीही लोक स्वीकारणार नाहीत। लोक भारतीय जनता पक्षासोबत राहतील आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण बघाल की सोलापूर जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा असेल। वाशिममधील जे पांचाळा गाव आहे त्या ठिकाणी एखाद्या ग्रामसभा चालू होती आणि ग्रामसेवकाला जे आहे ते हकलून लावण्यात आलेला आहे, काय सांगाल? आपल्याकडे ग्रामविकास खाते या संदर्भातली माहिती मी घेतलेली नाही, आपल्याकडून मला मिळाली। पण अशा पद्धतीचं कृत्य कोणाला करता येणार नाही। ग्रामसभेचे नियम आहेत, ते नियम सगळ्यांना सारखे राहतील, पाळायला लागतील आणि कुठल्या परिस्थितीमध्ये त्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्याला ग्रामसभा सोडण्यासाठी सांगितल्याची माहिती घेऊन मग त्याच्यावर चर्चा करू। दक्षिण तालुक्यातील जिल्हा परिषद गटामध्ये आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।